नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्र सरकारला उघड पाडलेलं आहे. अतिवृष्टीच्या संदर्भात नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं वक्तव्य संसदेमध्ये तारांकित प्रश्नाच्या वेळेला शिवराज सिंग चौहान यांनी केलं. काल मग त्यांनी काय केलं, पुन्हा घुमजाव केलं, थोडीशी सुधारणा केली की नाही नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. एकंदरीत काय, महाराष्ट्र सरकारने 32,000 कोटींचं जे काही विक्रमी पॅकेज म्हणून घोषित केलं होतं ते देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर जो काही ताण आहे तो प्रचंड मोठा आहे. मुळातच 9.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज असताना हे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची पूर्तता आपण करू शकत नाही. त्यामुळं कृषी मंत्री महाराष्ट्राचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे 28चे GR काढले. आम्ही ते कशाच्या भरोशावर काढले? तिजोरी रिकामी असताना. तर केंद्र मदत देईल या भरोशावर काढलेले आहे असं त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे आता 32,000 कोटी मायनस 20,000 कोटी केंद्राकडून, म्हणजे उणे पुरे 12,000 कोटींची अशी तशी तरतूद केलेली आहे. आणि जे काही थोडं थोडं जे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिलेली ती त्याच्यातून दिलेली आहे. अजून केंद्राकडूनच आले नाही तर शेतकऱ्यांकडे सरकार पोहोचवणार कसं, हा प्रश्न. दुसरं, आता कर्जमाफीच्या संदर्भात जी 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी सन्मान शेतकरी योजना त्या अंतर्गत जे काही कर्जमाफी जाहीर केली होती, वचन दिलं गेलं होतं, त्याची पूर्तता देखील महाराष्ट्र सरकार आज तागायत करू शकलेलं नाही. आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जायचंय. त्यामुळं आता 8 दिवस जे काही नागपूर हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये त्या पुरवणी मागणी अंतर्गत ती मदत जी बाकी आहे शेतकऱ्यांना द्यायची त्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. एकूणच कसं आहे की अतिवृष्टीची मदत असो किंवा कर्जमाफी असो, या संदर्भात महाराष्ट्राचं सरकार कसं हतबल झालेलं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनवर क्लिक करावं सर्व नोटिफिकेशनसाठी, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, अतिवृष्टीने काय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं हे काही नव्याने सांगायला नको. आता दत्तात्रय भरणे काय म्हणालेले आहे, ते असं म्हणाले की आम्ही केंद्राकडे 1,03,00,000 हेक्टरचं जे काही नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी आम्हाला मदत करा असे प्रस्ताव पाठवलेले आहेत असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव कसा पाठवलेला नाही, पाठवलेला आहे. मग केंद्रीय पथक का आले? त्याच्यासाठीच आले, पाहणी करण्यासाठी. आणि ते मुख्यमंत्र्यांचं बरोबर आहे. बरं, आता केंद्रीय पथक आलं, कसं आलं ते? 2 दिवस भिर बांधावरून फिरलं. रात्रीच्या अंधारात देखील ते मोबाईलच्या टॉर्चमध्ये पाहणी करून गेलं, असं फिरलेलं आहे. आता जे काही कागदोपत्री जे काही रीतसर मागणी करावी लागते, NDRF कडे अर्ज करावा लागतो. आणि NDRFची जी काही रेग्युलर जी मदत आहे, नियमित जी मदत केली जाते ती मदत वेगळी, आणि अशी राज्य सरकार ज्या वेळेला खास करून प्रस्ताव पाठवतं ती मदत वेगळी. हा सगळा गोंधळ घालण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे दिवाळीला ना गोड घास खाऊ घातलेला आहे आणि अजूनही ते भिजत घोंगड आहे. अशी सगळी परिस्थिती आहे. फक्त आश्वासनं द्यायचे आणि आपण ते देऊ शकत नाही हे सांगायचं नाही. मग कधी कधी सत्य बाहेर पडतं. जसं आता अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणले की सगळं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग काय आणता येत नाही. आणि मग वैतागलेले अनेक मंत्री, जसं आता राधाकृष्ण विखे पाटील बोलून मोकळे झाले होते. शेतकरी काय, हे कर्ज घेतले की ते कर्ज, आणि मग सोसायटी, मग हे, आणि पुन्हा तेच. म्हणजे काय आहे की शेतकरी सरकारला चुना लावतो असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं. हे असं सगळं चाललेलं आहे. आता बच्चू कडूंनी आंदोलन उभं केलं कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, आणि असं वाटलं की आता हटणारच नाही. मग आता न्यायालयाचा पुन्हा तोच प्रकार झाला. न्यायालयाने सांगितलं ते आंदोलन तुम्ही हे करा, लोकांना त्रास होईल असं नको वगैरे. ते सगळं झालं. बच्चू कडू गेले मुख्यमंत्र्यांना भेटायला, चर्चा झाली, आणि तारीख कोणती दिली? 30 जून 2026. म्हणजे ते अजून लांबणीवर आहे. म्हणजे मुळात आधीचं जे आहे
जे 28 जून 2017 रोजीचं कर्ज ते देखील दिलेलं नाही. आता नागपूर अधिवेशनामध्ये म्हणजे कर्ज माफ केलेलं नाही. आणि आता 6 लाख 56,000 शेतकऱ्यांना त्याचे लाभ मिळतील, असं नागपूरच्या अधिवेशनामध्ये तो ठराव घेतला जाईल. 5,900 कोटी रुपयांचा ती तरतूद आत्ता केली जाईल 8 वर्षांनी. मग आता ही नवीन तर अजून आहे. हे सगळं असं चाललेलं आहे. आणि मग काय एकमेकाच्या विरुद्ध बोलणं वगैरे हे ते, आणि कधीतरी सत्य बाहेर पडतंच. त्या अर्थाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान खरं काय ते बोलून गेले आणि महाराष्ट्र सरकारची अडचण झालेली आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आता उद्धव ठाकरेंचं नाव का घ्यावं लागेल? कारण की बघा की जसं ही 28 जून 2017ची योजना, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान निधी ते देणं जे बाकी आहे तो प्रस्ताव जो येणार आहे. आता त्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला 29 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यावेळेला या योजनेमध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात आलं होतं. आणि नियमित कर्ज फेड जे करतात ते शेतकरी त्यांच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलं होतं. या कर्जमुक्ती योजनेचा लाभ 32 लाख शेतकऱ्यांना झाला व त्यासाठी सुमारे 20,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले, कर्जमाफीचं बोलून गेले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईबाबत बोलून गेले. मग आता विरोधी पक्षाने अशा प्रकारे काम केलं तर त्याचं लोक स्वागत करतात. तसं उद्धव ठाकरेंचं देखील स्वागत झालेलं आहे. मग आता हे सरकार मात्र काय करतंय की फक्त म्हणजे तोंडाची पट्टी एवढी जोरात वाजवायची की असं वाटतं की दुसऱ्या क्षणाला ऑनलाईन पैसे जमा होणार आहेत. पण तसं काही होत नसतं. सरकार हे आर्थिक संकटात आहे, त्याच्यामुळे केंद्राच्या मदतीशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यामध्ये अर्थात काही गैर देखील नाही. परंतु वेळेवर जर दिलं तर त्याची किंमत खरी असते. अतिवृष्टीची नुकसान भरपाई असेल किंवा कर्जमाफी असेल, तर ती काही या सरकारला जमलेली नाही, हेही तितकंच कर. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.